नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी आणि त्यांचा विज्ञान याच्यामधील 10वा लेसन, ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, प्रगतीची नवी दिशा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे आजकाल आपण स्मार्टफोनच्या माध्यमामार्फत किंवा कम्प्युटरवर लॅपटॉपच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स तयार झालेली बघतो. आता हे सॉफ्टवेअर तयार कशी होतात, तर त्याच्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून भारत सरकारने, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा विषय आता एक त्याला इम्पॉर्टन्स देऊन सक्तीचा केलेला आहे. तुमच्या सायन्स किंवा मॅथ्सच्या सिलेबसमध्ये ICT विषयी आपल्याला नॉलेज मिळणार आहे. म्हणजे हे बेसिक लेवलचं नॉलेज आपल्याला मिळणार आहे. जसं की आपण बघतो, आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट अशा प्रकारचे विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स हे मायक्रोसॉफ्टनी म्हणजे बिल गेट्स यांनी तयार केलेले ऍप्लिकेशन्स आपण बघत असतो आणि त्याच्यावर आपण काम सुद्धा करत असतो. मग अशा प्रकारे या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती आपल्याला या लेसन मधून मिळणार आहे. म्हणजे बेसिक नॉलेज आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती करू शकता. ऍक्च्युली आपलं आताचं जे वर्ल्ड आहे ते पूर्णपणे ICT वर चालत आहे. म्हणजे सगळं आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप याच्या मार्फत मेसेज पाठवतो किंवा तुम्ही आम्हाला आता ऐकत आहात ते पण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळेच ऐकत आहात. आणि अशा प्रकारचे सॉफ्टवेअर खूप प्रकारचे आपल्याला दिसतात. आपण पेमेंट ट्रान्सफरचे सॉफ्टवेअर बघतो किंवा इतर बँकिंगचे सॉफ्टवेअर बघतो. घर बसल्या आपण बिल पे करू शकतो. अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण ह्या ICT मार्फतच करत असतो. चला तर मग पाहूया माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा यातील सेशन पहिला. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेसन मध्ये काय शिकणार आहोत त्याच्याविषयी इथे 4 घटक दिलेले आहेत. संगणकाचे महत्वाचे घटक कोणते आहेत, विविध सॉफ्टवेअर कोणते आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्व आणि संगणक क्षेत्रातील संधी याच्याविषयी आपण इथे विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपलं लाईफ जसं अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणे आता मोबाईल आणि संगणक किंवा लॅपटॉप यांचं सुद्धा महत्व फार वाढलेलं आहे. म्हणजे संगणकाच्या मार्फत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या मित्राशी, म्हणजे समजा आपला मित्र एखादा अमेरिकेमध्ये असेल त्याच्याशी सुद्धा आपण चॅटिंग करू शकतो. व्हॉट्सअपच्या मार्फत त्याशी बोलू शकतो. म्हणजे जे आपण स्मार्टफोन बघत आहोत ते संगणकाचेच अवतार आहेत आणि त्याच्यामुळे संगणकाचं फार मोठं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे आणि ते अजून पुढे वाढणार आहे. विविध सॉफ्टवेअर बघतो आपण. इन्फोसिस नावाची कंपनी आहे किंवा पटनी सॉफ्टवेअर नावाची कंपनी आहे किंवा आपण टाटाच्या कंपन्या बघतो, HCL टेक्नॉलॉजीज बघतो. अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर्स डेव्हलप केली जातात, जी सॉफ्टवेअर्स बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी वापरली जातात आणि त्याचं महत्व खूप मोठं आहे. फेसबुकची स्टोरी आपल्याला माहिती आहे. मार्क झुकबर्ग यांनी फेसबुक तयार केलं आणि आज सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक हे फार मोठं माध्यम तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे विविध सॉफ्टवेअर्स आपण ह्या मार्फत आपल्याला जर नॉलेज असेल संगणकाचं तर आपण तयार करू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्व बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्याशी संबंधित हा ICT हा विषय आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामध्ये आपण जे काही शोध लावले किंवा ज्या काही गोष्टी केल्या त्या आपण संगणकाद्वारे पूर्ण जगभर पसरवत असतो आणि त्याच्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बरोबरच ICT ला फार महत्व आहे. संगणक क्षेत्रातील संधी बघा विद्यार्थी मित्रांनो, संगणक क्षेत्रातील संधीचा विचार करताना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या गोष्टी आपण बघत असतो. हार्डवेअर म्हणजे आपण त्याचा समजा त्याच्या CPU मध्ये असलेलं स्ट्रक्चर आहे त्याच्याविषयी माहिती मिळवणं किंवा ते रिपेअर करण्याचं काम करतो किंवा स्क्रीनला काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते रिपेअर करण्याचं काम करतो. म्हणजे हार्डवेअर सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजेच आपण समजा गुगल सर्च इंजिन बघत असू तर गुगलवर आपण काही टाईप केलं की क्षणार्धात आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळत असते. पडद्यामागे याच्यासाठी एक प्रोग्राम तयार केला जातो, म्हणजेच ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं. म्हणजे अशा विविध संधी आपल्याला या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा ह्या माहिती संप्रेषणातून मिळणार आहेत. इथे पहा, माहिती गोळा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, माहितीवर प्रक्रिया करणे म्हणजे प्रोसेसिंग करणे, तसेच संप्रेषण करणे यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणकोणत्या साधनांचा वापर आपण करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस आहेत सॉफ्टवेअरमध्ये. जसं की आपण बघतो, पहिले आपण डॉस वापरायचो, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यानंतर विंडोज आले, त्याच्यानंतर आपण पॉवर पॉइंटच्या माध्यमातून प्रेझेंटेशन तयार करू शकतो. म्हणजे आपण जो
डेटा गोळा करतो. माहिती गोळा करणं म्हणजे डेटा गोळा करणे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण पडद्यावर वेगळ्या प्रकारचा पिक्चर पाहत असतो आणि त्याच्या मार्फतच आता आपण जे आज विद्यालयाचं जे सॉफ्टवेअर आपण बघतोय, ऍप आपण बघतोय, ते सुद्धा अशाच प्रकारे त्याची निर्मिती केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं शिक्षण खूप इझी झालेलं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज सुद्धा आपण या सॉफ्टवेअर मार्फत सोडवू शकतो. म्हणजे अशी विविध प्रकारची ऍप्स आपण मोबाईलवर किंवा संगणकावर पाहत असतो आणि इंटरनेटमुळे याची देवाणघेवाण करणं फार सोपं झालेलं आहे. इथे बघा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आता शॉर्ट फॉर्म आहे ICT. या संज्ञेमध्ये संप्रेषणाची साधने आणि त्यांचा वापर याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही समावेश होतो. आता बघा आपण संगणकाच्या वेगळ्या पार्टचा वापर इथे करत असतो. त्यांनी दिलेली माहिती किंवा त्यांनी दिलेली सेवा, जसं की तुम्हाला बघा आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं आहे. आता मला एखाद्या समजा माझ्या मित्राला मनी ट्रान्सफर करायचं आहे तर मला बँकेत जायची गरज नाही. माझ्या अकाउंटला जर इंटरनेट बँकिंग मी करून घेतलं असेल तर मी त्याच्या मार्फत त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. आपली मुलं किंवा तुमचे पॅरेंट्स कुठे दूरवर असतील तर आपल्याला दूरवरच्या ठिकाणी सुद्धा पैसे मिळू शकतात. म्हणजे हे सर्व शक्य झालं ते माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. आता वेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला मिळत असतात. आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे किंवा आपल्या घरी डिश टीव्ही आहे, त्याला आपल्याला रिचार्ज करायचं असेल तर आपण घर बसल्या मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे ते रिचार्ज करू शकतो. म्हणजे अशा कित्येक सुविधा आपल्याला घर बसल्या मिळू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला क्यू मध्ये उभं राहण्याची गरज नाही, रांगेमध्ये उभं राहण्याची गरज नाही. हल्ली सर्व सिस्टीम ऑनलाईन असतात आणि आता ह्या ऑनलाईन सिस्टीम म्हणजेच काय तर या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या या सिस्टीम्स आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या माहितीचा साठा प्रचंड वेगाने वाढत आहे. या माहितीच्या विस्फोटाकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याजवळ असणारे ज्ञान कालबाह्य ठरेल. म्हणजे हा जो माहितीचा विस्फोट आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण घेतलेला एखादा स्मार्टफोन जो आहे तो पुढल्या महिन्यामध्ये त्याचं अपडेटेड व्हर्जन बाहेर येतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो आउटडेटेड झालेला असतो. म्हणजे हे नवीन फोनमध्ये काहीतरी वेगळीच प्रक्रिया आलेली असते. हे कशामुळे शक्य झालं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामधील निर्माण होणारी जी माहिती आहे त्याचा साठा प्रचंड वेगाने वाढत आहे आणि निरनिराळी सिस्टीम आपल्या समोर उदयास आलेली दिसत आहे. इथे पहा माहितीच्या विस्फोटाला सामोरे जाण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूमिका कशी महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ICT हा आजकालचा फार महत्वाचा विषय आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या आहेत. म्हणजे सर्व जगच पूर्ण या कम्प्युटरवर चालत आहे, संगणकाच्या सहाय्याने चालत आहे. आपण आपल्या हातात असलेल्या फोनच्या सहाय्याने आपल्या मित्राशी कम्युनिकेशन करू शकतो. तो कुठेही असला तरीही. आपल्याला समजा इंग्लंडमधील कोणत्या विद्यापीठात जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही. त्यांचे ऑनलाईन फॉर्म्स आपल्याला अवेलेबल असतात. म्हणजे तिकडे जाण्याचा खर्च आपला वाचतोय आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करतोय. आता हा जो विस्फोट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, फार मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान हे डेव्हलप होणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, जसं आपल्या नारायण मूर्ती आहेत इंडियाचे, त्यांनी काढलेली इन्फोसिस कंपनी किंवा पटनी सॉफ्टवेअर किंवा आपण बघतो TCL, अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत किंवा फॉरेनच्या कंपन्या ज्या आहेत, एक्सेंच्युअर सारख्या वगैरे कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या माहिती संप्रेषणाच्या माध्यमातूनच देवाणघेवाण केली जाते. आता सर्व जग जे आहे ते पूर्ण या ICT वर आधारित आहे. म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला कम्प्युटर्स दिसतील आणि त्यांच्यामध्ये डेटा प्रोसेसिंग केला जातो आणि आपण नवीन जगाला सामोरे जात आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय अपडेटेड राहावं लागेल. म्हणजेच माहितीच्या विस्फोटाला सामोरे जाण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूमिका अशा प्रकारे आपल्याला साकारायची आहे. इथे पहा एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या काही साधनांची नाव दिलेली आहेत. त्या विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला तक्ता पूर्ण करायचा. बघा साधनाचे नाव जे संगणक किंवा लॅपटॉप. आता आपण बघतो लॅपटॉपवर जनरली आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो. आता वापर कशासाठी होतो तर आपल्याला इथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला आपल्या मित्राशी बोलायचं आहे किंवा आपल्याला बिल पेमेंट करायचं आहे. ते मोबाईलने सुद्धा शक्य होतं. आता कुठे केला जातो, आपल्या घरादारामध्ये केला जातो, आपल्या ऑफिसेसमध्ये केला जातो आणि वापराचा होणारा फायदा म्हणजे आपण घर बसल्या अशा प्रकारची कामं करत असतो. मोबाईलचा सुद्धा सेम वापर आपण जसं संगणक किंवा लॅपटॉपचा करतो त्याचप्रमाणे करतो. मोबाईलवर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून निरनिराळ्या न्यूज बघत असतो. ज्या न्यूज यायला पूर्वीच्या काळामध्ये 8-8 दिवस लागायचे ते आता एका क्षणात आपल्याला मोबाईल किंवा संगणकाच्या द्वारे मिळत असतात. अशा प्रकारे आपण मोबाईलचा सुद्धा वापर करतो. रेडिओ आपल्याला माहित आहे, आपण FM रेडिओ ऐकण्यासाठी किंवा विविध भारती किंवा इतर जे स्टेशन्स आहेत वेगळ्या हर्ट्झवर असलेले
ते ऐकण्यासाठी आपण रेडिओचा वापर केला जातो आपल्याकडून. दूरदर्शन संचाचं तर महत्व आपल्याला खूप महत्वाचं आहे. म्हणजे मनोरंजनाचं साधन म्हणून दूरदर्शन संचाकडे पाहिलं जातं. काही वेळेला आपल्याला माहितीसाठी उपयुक्त असे नॉलेजेबल व्हिडिओ सुद्धा या दूरदर्शन संचाच्या द्वारे आपल्याला मिळत असतात. म्हणजे अशा विविध साधनांचा वापर आपण करत असतो. याच्या पुढे राहिलेली साधनं आपण म्हणजे आपण समजा मेमरी कार्ड आहे किंवा इनबिल्ड मेमरी असेल तर मेमरीचा उपयोग सुद्धा आपण माहिती साठवण्यासाठी करू शकतो. म्हणजे एका फोनमध्ये अगदी 132 128 GB पर्यंत मेमरी इनबिल्ट आजकाल असते. म्हणजे आपण किती माहितीचा साठा त्या फोनमध्ये करू शकतो हे आपल्याला याच्यावरून समजतंय. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून 5 पिढ्या मानण्यात येतात. म्हणजे 5th जनरेशन आता आलेला आहे. आता संगणकाची पहिली पिढी कधी होती विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 1946 ते 1959 या कालावधी दरम्यान ही पहिली पिढी मानण्यात आलेली आहे. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये वॉल्स वापरले होते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आज 2020-21 चालू आहे आणि ह्या वेळेला आपल्याला संगणकाची माहिती फार जास्त प्रमाणात मिळालेली आहे. परंतु याची सुरुवात 1946 साली झालेली होती आणि त्याच्यामध्ये वॉल्स वापरले जायचे. आता वॉल्स आकाराने मोठे होते, त्यांना वीज ही खूप लागायची. म्हणजे एक पूर्ण असा रूम भरून हा कम्प्युटर असायचा. त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि पुष्कळदा संगणक बंद पडत असायचा. वॉल्स वापरल्यामुळे काय व्हायचं, वीज त्याच्यात जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्याच्यामधून उष्णता निर्माण व्हायची आणि बऱ्याच वेळा हा संगणक बंद पडायचा. आता आजचे संगणक जे आहेत ते 5व्या पिढीतील म्हणजे 5th जनरेशन मधील आहेत असं आपण बोलतो. बघा, इंटरनेटच्या सहाय्याने संगणकाच्या सर्व पिढ्यांची व त्यांच्या प्रकारांची माहिती मिळवायची आहे आणि त्यांच्या वैशिष्ट्यातील फरक आपल्याला नोंदवायचा आहे. म्हणजे रॅम किती आहे, रोम किती आहे, त्याच्याविषयी आपण पुढील येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तसं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे गुगल नावाचं सर्च इंजिन आहे आणि त्याच्या मार्फत आपण वेगवेगळ्या पिढ्या जसं 1st, 2nd, 3rd, 4th आणि 5th जनरेशन बद्दल कॉम्प्युटरच्या आपण माहिती मिळवू शकतो आणि ती माहिती आपल्याला नोंदवून ठेवायची आहे, जेणेकरून आपण कधीही वाचायला गेलो तर ती माहिती आपल्याला इझिली अवेलेबल झाली पाहिजे किंवा आपल्याकडे असलेल्या संगणकामध्ये, मोबाईलमध्ये सुद्धा आपण ती माहिती स्टोअर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये संगणकाचा जन्म कसा झाला, त्याचप्रमाणे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे आजच्या घडीला किती उपयुक्त आहे आणि त्याच्या मार्फत आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी करत असतो त्याविषयी बेसिक लेवलचं नॉलेज बघितलेलं आहे. धन्यवाद.